मॉर्निंग ऑल। आज का अपना थॉट विनर वो होता है जो बार बार हारने के बाद एक और बार प्रयास करता है। सांगायचं तात्पर्य असं आहे, समजा आपण ज्या गोष्टी करत राहतो समजा जीवनामध्ये या याच्यामध्ये दैनंदिन याच्यामध्ये, कारण माणसाला काय होतं, 2 दिवस केले की तिसऱ्या दिवशी वाटतं आपण जिंकलं पाहिजे। कारण त्यासाठी निरंतर प्रयास करणं म्हणजे काही वर्ष असू लागतात, काही 2 वर्ष। एखादी गोष्ट अचीव्ह करायची म्हटलं ना तर नेहमी सरासरी 4-5 वर्ष आपल्याला लागतं, तर बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा कुठल्याही गोष्टी करायच्या आहे। कारण एका गोष्ट दिवसामध्ये कुठली गोष्ट अचीव्ह होत नाही, कारण एकदा हारल्यानं कोणी हे होत नाही समजा। नेहमी एक हारला, 2 विषय हारला समजा, पण असं नाही की तो प्रयत्न करून सोडले पाहिजे। ते प्रयत्न करत राहिला तर एक ना एक दिवस माणूस अचीव्ह गोष्ट करतो। तर एक एक्झाम्पल म्हणायचं झालं तर निलेश कधी म्हणतो, समजा 5 फुटाचा खड्डा आहे, तो पार करशील का? त्याचा विचार काय मनामध्ये, हा खड्डा मी पार का करू? पहिला क्वेश्चन असा आहे, हा खड्डा पार काय करू? त्याला सांगितलं बा नाही, हा खड्डा तू पार कर, तुला त्याच्यानंतर बक्षीस किंवा विनर घोषित केलं येईल। त्याला त्याच्या दिमागामध्ये काय राहील, हा खड्डा पार करायचा ते आपल्याला बक्षीस भेटणार आहे। हा खड्डा किती असो त्याला विचारायचं, फक्त हा खड्डा खोल किती आहे, आपण कसं करणार आहे ते लक्षात नाही राहणार। फक्त काय राहील, आपल्याला बक्षीस घ्यायचं आहे। ते एकदा पडन, दुसऱ्यांदा पडन, तिसऱ्यांदा पडन, पण 5व्या वेळेस ना तो खड्डा पार करून तो ती गोष्ट अचीव्ह करणं म्हणजे बक्षीस विनर होईल। सांगा तात्पर्य हेच आहे, जे आपला गोल आहे, जे फोकस आहे, त्याच्यावर कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे। जीवनामध्ये अडचणी ह्या येत राहतात, त्याच्यावर डिमोटिवेशन न होता मोटिवेशन होऊन कुठली गोष्ट आपला फोकस कोणता आहे त्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे। कारण जीवनात प्रयत्न करणं समजा आपला फोकस कुठला आहे, समोर जी आपल्याला गोष्ट हवी आहे त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे। कारण काय होतं, एक ती गोष्ट अचीव्ह करायची म्हटलं ना तर फोकस त्याच्यावर असल्यावर माणूस कुठला अपयश असो, अडचणी असो, त्याला सामोरे जाण्याची शक्ती आहे, या बरोबर हे दृष्टिकोन राहतो, त्याच्यातून माणूस पार होतो। सांगायचा उद्देश हेच आहे की जो आपला फोकस आहे, जी गोष्ट आहे ती अचीव्ह त्याच्यावर लक्ष असलं की कुठल्याही गोष्ट ती करणंही शक्य होते। म्हणून म्हटलं आजचा विनर वो होता है जो बार बार एक बार हारने के बाद भी एक और प्रयास करता है।